शेतकरी बंधूंनो, फ्लावरिंग स्टेजमध्ये भरपूर फुलं या झाडाला होती, परंतु सेटिंगच्या वेळेला पानं गळायला सुरुवात झाली आणि मर रोग चालू झाला. या बागेला फ्लोरामिक्स वापरलेलं आहे. तर फ्लोरामिक्स 200 ग्रॅम पर प्लॅन्ट वापरलेलं आहे. तुम्ही बघा, प्लॅन्ट जिवंत आहे, त्याला पानं जरी दिसत नसतील परंतु त्याच्यावरती फळं जे आहेत ते पूर्ण फळं एकदम चांगल्या पद्धतीने पोषण झालेले आहेत आणि मर रोग त्याचा थांबलेला आहे. पूर्ण ही काडी आहे, प्रत्येक काडीमध्ये इथं जीव दिसतो तुम्हाला. तेव्हा डाळिंबासाठी फ्लोरामिक्स हे जीवन देणारं खत म्हणून निश्चितपणे तुम्ही एकदा त्याचा वापर करा. आबा, या बागेमध्ये आपण फ्लोरामिक्स वापरलेलं नाहीये. तर आपण बघितलं तर अशी सुरुवातीच्या अवस्थेमधली झाडं ती आहे, तिकडे त्याला माल आहे आणि इथं झाड मेलेलं आहे. तर किती म्हणजे बदल वाटतो, मोठा फरक आहे. त्याला आपण वापरलेले त्याच्यात असं याच्यापेक्षा थोडं गेलेलं होतं झाड, ते वापरलं त्याला आज माल आहे. याला वापरणं हे पूर्ण गेलेले, म्हणजे मर रोगासाठी चांगल्या 100% फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना. प्रत्येक शेतकऱ्यांनी तो प्रयोग करायला काही अडचण नाही. अनुभव आले की तुम्ही ऑटोमॅटिक सांगाल. आता या बागेमध्ये सुद्धा बाकीच्या कीड रोगाचा किंवा लस्टर जे आहे त्या याला लस्टर चांगले, त्याला 3 अटॅक कमी आहे, याला 3 अटॅक आहे. मिलिवा याचं माइट्स पण दिसतो मला. बरोबर, माइट्स पण आहे तो प्रकार तिथे प्लॉटला नाही. त्या कल्चरचा सर्वांगीण फायदा झालेला आहे आपल्याला. 100%. धन्यवाद.